नंबर, स्ट्रिंग आणि टप्पल. आणि म्युटेबल मध्ये 3 येतात, लिस्ट, डिक्शनरी आणि सेट. आपण लिस्टला स्टार्ट करायच्या अगोदर पहिल्यांदा मी काय करतो, सगळ्या जेवढे आपले डेटा टाइप्स आहेत त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो, जेणेकरून तुम्हाला डिफरन्स समजून येईल. पर्टिक्युलर एक स्टार्ट करायच्या अगोदर मी काय करेन, तुम्हाला जेवढे 6च्या 6 आहेत त्यांच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देईन, जेणेकरून तुम्हाला थोडी आयडिया येईल की डेटा काय आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला पायथन ओपन करावं लागेल. आपण ओपन करूया. सिंपली इथे ज्युपिटर नोटबुक टाइप करा. ज्युपिटर नोटबुक ओपन होईल. इथे ओपन होईल. सुरुवातीला जेव्हा तुम्ही इन्स्टॉल कराल आयनोकोडा, तो डिफॉल्ट ब्राउझर विचारेल तुम्हाला. तुम्ही जो काही डिफॉल्ट ब्राउझर द्याल त्याच ब्राउझरमध्ये तो ओपन होईल. तर मी काय करेन, न्यू नोटबुक घेतो आणि आपण नेम देऊया डेटा टाइप. नेम डेटा टाइप्स देऊ. बघा, लिस्ट जो डेटा टाइप आहे तो स्क्वेअर ब्रॅकेटने डिफाइन केला जातो किंवा डिनोट केला जातो. जिथे जिथे स्क्वेअर ब्रॅकेट येईल किंवा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यूज भेटतील तुम्हाला, तिथे तुम्ही कन्सिडर करायचं की तो डेटा टाइप कोणता आहे, लिस्ट डेटा टाइप. फक्त ब्रॅकेटच्या बेसिसवर आपण ओळखायचा आहे की तो कोणता टाइप आहे. आणि पायथन मध्ये खूप इझी आहे. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे कोण, लिस्ट. जर तुमच्याकडे राऊंड ब्रॅकेट असतील आणि त्याच्यामध्ये जर व्हॅल्यूज असतील तर हा तुमचा आहे टप्पल. ठीक आहे, आणि वरचा कोणता आहे, लिस्ट. जर तुमच्याकडे कर्ली ब्रेसेस असतील तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण की माय सेट आणि माय डिक्शनरी हे दोन्ही सुद्धा कर्ली ब्रेसेसनेच डिनोट केलं जातात. ठीक आहे, दोन्ही सुद्धा कर्ली ब्रेसेस. आता ह्याच्यामध्ये ओळखायचं कसं, जेव्हा तुम्ही एम्प्टी द्याल, एम्प्टी म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही व्हॅल्यू नाहीये, तेव्हा तो प्रेफर करतो डिक्शनरीला. तुम्हाला प्रेफर करणार आहे डिक्शनरीला एम्प्टी असेल तर. जर तुम्ही ह्याच्यामध्ये युनिफॉर्म डेटा लिहित असाल, युनिफॉर्म म्हणजे सिंगल असे कॉमा देऊन, तर तो सेट असतो. आणि या डिक्शनरीमध्ये पेअर असतात जे आपण पुढे जाऊन पाहणार आहे. असे पेअर्स असतात. ठीक आहे, असे पेअर असतात. तो ऑटोमॅटिक डिटेक्ट करतो तो डिक्शनरी आहे. म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटच्या बेसिसवर. स्क्वेअर ब्रॅकेट असेल तर लिस्ट, राऊंड ब्रॅकेट किंवा पॅरेंथेसिस ब्रॅकेट असेल तर त्याला म्हणतो आपण टप्पल, आणि कर्ली ब्रेसेस असेल तर सेट किंवा डिक्शनरी. पेअर असतील तर डिक्शनरी, युनिफॉर्म डेटा असेल तर सेट. आणि नेक्स्ट आहे स्ट्रिंग, ज्याला सिंगल कोट, डबल कोट किंवा ट्रिपल कोटने डिनोट केलं जातं. सिंगल कोट, डबल कोट किंवा ट्रिपल कोट, तिन्ही मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला मी त्यावेळी सांगायचं आहे. फक्त हे तुम्हाला आता समजलं पाहिजे की डेटा टाइप कसा दिला जातो. ठीक आहे, आपण चेक करून पाहूया. डेटा टाइप चेक करण्यासाठी टाइप नावाचा फंक्शन आहे. तो ग्रीन मध्ये आलेला आहे, याचा अर्थ तो डिफॉल्ट आहे. म्हणजे पायथन मध्ये बिल्ट इन फंक्शन आहे, ऑलरेडी बिल्ड केलेलं फंक्शन आहे. जर याचा टाइप चेक केला तर मला भेटत आहे लिस्ट. टाइप ऑफ टी जर करत असेल तर टप्पल. टाइप ऑफ माय सेट करत असेल तर सेट. आणि टाइप ऑफ माय डिक्शनरी करत असेल तर मी डिक्शनरी. आणि टाइप ऑफ एसटीआर म्हणजे स्ट्रिंग. ठीक आहे, हे आपले डेटा टाइप्स जे आपण पाहतोय किंवा पाहणार आहे. ठीक आहे, हे आपले डेटा टाइप्स स्ट्रिंग, टप्पल, लिस्ट. आणि नंबर्स म्हणजे काय, आपले इंटिजर, फ्लोट वगैरे हे नंबर असतात, ते कॉमन आहेत, ते आपण नंतर पाहूया. ठीक आहे, लिस्ट, सेट, डिक्शनरी कशी ओळखायची समजलं.
ब्रॅकेट वरून आपल्याला आयडेंटिफाय होतं. तर त्यात आपण स्टार्ट करणार आहे लिस्ट. ठीक आहे, माझ्याकडे नोट्स ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत, परंतु आपण इथे टाईप करून पाहूया. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला ते नोट्स दाखवतो माझे. ठीक आहे, इथून स्टार्ट करूया. कोणताही व्हेरिएबल नेम देऊ शकता. व्हेरिएबल नेम देण्यासाठी त्याचे रूल्स आहेत जे आपण फर्स्ट लेक्चर मध्ये पाहिलेले आहेत. त्या रूलनुसार तुम्ही व्हेरिएबल नेम डिक्लेअर करा. मी ते 1L केलं तर चालेल का? नाही चालेल. ओके, तर मी लिस्ट क्रिएट करतो. लिस्ट क्रिएट करण्यासाठी कोणता ब्रॅकेट पाहिजे मला? स्क्वेअर ब्रॅकेट. आता स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मी व्हॅल्यूज घेत आहे. 1 2 3 10 20. ठीक आहे, लिस्ट मध्ये तुम्ही नंबर, स्ट्रिंग, बुलियन्स, आणि टप्पा ब्रॅकेट कॉमा आहे ना, काहीही तुम्ही त्या लिस्ट मध्ये स्टोअर करू शकता. म्हणजे मिक्स डेटा टाइप वी कॅन स्टोअर इन द लिस्ट. युनिफॉर्म सिंगल पण चालतात आणि मिक्स पण चालतात. जर ज्यांना काही पायथन किंवा कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचं नॉलेज असेल तर अरे मध्ये फक्त सिंगल डेटा टाइप स्टोअर होतो. एक तर इंटिजर ते इंटिजर, फ्लोट तर फ्लोट, आणि स्ट्रिंग तर स्ट्रिंग, जे आपण पुढे पाहणार आहे. पण लिस्ट हा काय आहे? मिक्स डेटा टाइप स्टोअर करण्याची कॅपॅबिलिटी ह्याच्यामध्ये आहे. ॲज इट इज टू स्टोअर करून घेतो. ठीक आहे, हां, आता पहा इंडेक्स. इंडेक्स म्हणजे आपण असं समजूया, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला रोल नंबर दिले जातात. रोल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 पासून 1 to up to स्टार्ट होतात. परंतु पायथन मध्ये ॲज अ रोल नंबर कन्सिडर केला तर इथे इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून. काय स्टार्ट होणार? इंडेक्स कुठून स्टार्ट होईल? 0 पासून. ह्या सिक्वेन्स नुसार 0 नंबरच्या पोझिशनला आपण ही व्हॅल्यू काय करूया? रिमूव्ह करूया आणि ते व्हॅल्यूज काय करूया आपण असे. मला सांगा 0 नंबरच्या पोझिशनला कोणती व्हॅल्यू आहे? 20. सिक्वेन्स नुसार पहिली जी व्हॅल्यू आहे ती 0 ला असाइन होईल. 1 नंबर पोझिशनला कोणती व्हॅल्यू असाइन होईल? 30. सेकंड नंबर पोझिशनला 10 आणि थर्ड नंबर पोझिशनला 40. ओके, अशा पद्धतीने इंडेक्सिंग असाइन होते पायथन मध्ये. तो लिस्ट असेल, टपल असेल, स्ट्रिंग असेल, सेटला इंडेक्सिंग नाही आहे. ठीक आहे, तर प्रत्येक म्हणजे पायथन मध्ये कुठेही जावा तुम्ही, इव्हन डेटा फ्रेम मध्ये जरी गेलात पांडाल मध्ये, तिथे सुद्धा इंडेक्सिंग तुम्हाला 0 पासूनच आहे. फ्युचर मध्ये नमपाय मध्ये आरे मध्ये जरी गेलात तिथे इंडेक्सिंग सुद्धा 0 पासूनच आहे. म्हणजे पायथनचं इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होतं. म्हणजे 0 नंबरची व्हॅल्यू म्हणजेच कोण? 20. आता ही फर्स्ट व्हॅल्यू 20. टोटल एलिमेंट किती आहेत? एलिमेंट म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किंवा एलिमेंटच म्हणतात. नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत? 4. पण इंडेक्सिंग कुठून कुठेपर्यंत आहे? 0 to 3. समजलं सर्वांना? आता जर इंडेक्सिंग ऍक्सेस करायचं असेल त्याला आपण इंडेक्सिंग म्हणतो. मला इंडेक्सचा यूज करून ऍक्सेस करायचा. जसे मी रोल नंबर कॉल केल्यानंतर स्पेसिफिक पर्सन येतो माझ्याकडे, बरोबर आहे ना? तशा पद्धतीने मी ह्याचा जर मी इंडेक्स कॉल केला तर ऑटोमॅटिकली ती व्हॅल्यू माझ्यापर्यंत यायला पाहिजे. आणि हे कॉल करण्यासाठी मला लिहावे लागेल एल ऑफ. हा लिस्टचा ब्रॅकेट नाही, हा ऑफचा ब्रॅकेट आहे. लक्षात घ्या, एल ऑफ 0 म्हणजे एल मधील जो लिस्ट आहे त्यामधील 0 पोझिशनची व्हॅल्यू मला काय करायची? कॉल करायची. म्हणजे कोण येईल व्हॅल्यू? 20. मी ह्याला रन करून घेईन. 20 एल ऑफ 2 10 नाही, 30 नाही, 0 1 2 कोण येते? 10. एल ऑफ 4 आउट ऑफ रेंज गेलेला आहे. हे आहे इंडेक्सिंग. आणि हे इंडेक्सिंग टप्पल मध्ये, स्ट्रिंग मध्ये सर्वत्र एकच आहे किंवा पांडाल मध्ये गेलं तरी एकच आहे. इंडेक्सिंग बदलत नाही. हा इंडेक्सिंग आहे. ह्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. काय म्हणतो? पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, कारण पॉझिटिव्ह नंबर वापरतो ना. निगेटिव्ह इंडेक्सिंग पण आहे.
एल ऑफ पण निगेटिव्ह इंडेक्स स्टार्ट फ्रॉम -1 म्हणजे बॅक साईडून यायचं मला. आपण फॉरवर्ड जातो आता बॅकवर्ड यायचं. बॅकवर्ड म्हणजे -1 व्हॅल्यू म्हणजे कोण असेल 40, -2 म्हणजे कोण असेल 10, -3 म्हणजे 30, -4 म्हणजे 20. म्हणजे निगेटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट होते -1 पासून, पण पॉझिटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट होते 0 पासून. आता जर मी इथे एल ऑफ -1 देत असेल तर कोणती व्हॅल्यू येईल? 40 यायला. -3 जर देत असेल तर 30, आणि जर मी +3 देत असेल तर 0 पासून काउंट करा. मी प्लस दिलेलं ना तिथे, मायनस नाही दिलेलं. मायनस आणि प्लस मध्ये लक्षात ठेवा. मायनस म्हणजे निगेटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 1 -1 आणि पॉझिटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0. हा जो पॉझिटिव्ह आहे इथे मी लिहून ठेवतो, स्टार्ट फ्रॉम 0. आता हे -1चं यूज कुठे आहे? फॉर एक्झाम्पल माझ्या भरपूर डेटा आहे, भरपूर म्हणजे 1,00,000 समथिंग ऑब्झर्वेशन आहेत आणि मला एकदम शेवटची व्हॅल्यू हवी. तर मी 0 पासून जर काउंट करायचं म्हटलं तर मला ते काउंट करत बसावं लागेल शेवटपर्यंत किती इंडेक्स आहेत. तर डायरेक्टली मी -1 दिलं तर मला लास्ट वाला येईल, किंवा -2 दिलं तर सेकंड लास्ट वाला येईल. अशा पद्धतीने मायनसचा यूज करून बॅकवर्ड सुद्धा तुम्ही ऍक्सेस करू शकता एलिमेंट. इंडेक्सिंग समजलं सर्वांना? एल ऑफ 2 आन्सर काय आहे? ठीक आहे, अजून कोणी आन्सर देते? एल ऑफ 2. आता माझं लिस्ट बदललं ना मी. टोटल किती एलिमेंट आहेत सांगा बरं? 3 आहेत की 5 आहेत? 3 आहेत की 4 आहेत? तर बघा, एकूण 3 एलिमेंट आहेत. लिस्ट मध्ये प्रत्येक एलिमेंट कॉमाने सेपरेट होतो. कशाने? कॉमा. बघा 20 कॉमा, त्यानंतर हा पूर्ण एक टप्पल आहे कॉमा, आणि मग 40. म्हणजे टोटल किती एलिमेंट झाले? 3 एलिमेंट झाले. जर तुम्हाला लेंथ चेक करायचं तर लेन नावाचं फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? लेन नावाचं फंक्शन. मग ह्याच्या 3 नुसार जर पाहिलं तर 0 नंबरला हा असेल, 1 नंबरला हा असेल आणि 2 नंबरला 40 असेल. तर एल ऑफ 2 तुमचा आन्सर येणार आहे 40. तरी तुम्हाला कॉमा समजले पाहिजे कुठे आहे कॉमा, आणि त्याच्यामध्ये टप्पल आहे का, नेस्टेड लिस्ट आहे का. जरी ते लिस्ट असेल, फॉर एक्झाम्पल टप्पलच्या इथे लिस्ट असेल तर ह्याला म्हटलं जातं नेस्टेड लिस्ट. लिस्टमध्ये लिस्ट, नेस्टेड लिस्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे आहे इंडेक्सिंग. आता पुढे जाऊया आपण स्लायसिंग कडे. स्लायसिंग म्हणजे काय बघा, आता मी किती एलिमेंट इथे कॉल करत आहे? इंडेक्सिंग यूज करून किती एलिमेंट माझ्याकडे येत आहेत? एका वेळी किती इंडेक्स व्हॅल्यूज येतात? एकच येतं ना. एका वेळी मी एकच व्हॅल्यू ऍक्सेस करतो. पण मला एका वेळी 2 किंवा मोर दॅन 2 व्हॅल्यू ऍक्सेस करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो स्लायसिंग. काय म्हणणार आहे? स्लायसिंग. आता स्लायसिंग मध्ये बघा, कोणताही सपोज फ्रूट घ्या, कोणत्याही फ्रूटचा जर सपोज मँगोचा जर मी स्लाइस केला तर जो स्लाइस असतो मँगोच राहील का बनाना होईल? मँगोच राहील ना. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही डेटा टाइपचा स्लाइस केला तर त्याचा डेटा टाइप बदलणार नाही, तोच डेटा टाइप कॅरी फॉरवर्ड होईल पुढे. जर तुम्ही लिस्टचा स्लाइस केला तर पुढे काय येणार? तो स्लाइस आलेला लिस्टच असेल. टप्पलचा स्लाइस केला तर तो टप्पलच होईल पुढे. सेटचा स्लाइस केला तर सेटला स्लाइसिंग नाही. स्ट्रिंगचा स्लाइस केला तर स्ट्रिंग असेल. म्हणजे कोणत्याही डेटा टाइपचा स्लाइस केला तर तोच डेटा टाइप तो काय करतो? कॅरी फॉरवर्ड करतो. आता स्लाइसिंग कसं करायचं? आता ह्याच्यामध्ये मी काही व्हॅल्यू काय करेन, अजून ऍड करेन. ठीक, लेंथ आहे 8. बघा, मी पहिल्यांदा तुम्हाला एक्सप्लेन करतो, देन
तुम्हाला कोड सांगतो. स्लायसिंग साठी एल ऑफ हा कंपल्सरी, ऑफ हा कंपल्सरी. हा ऑफ काय, कारण की ब्रॅकेट इथं दोघांच्या मध्ये इक्वल टू साइन नाहीये. जर इक्वल टू साइन केला तर तो लिस्ट एल ला असाइन केल्यासारखा होईल. ठीक आहे, हा इक्वल टू नाही म्हणजे तो ऑफ आहे. एल ऑफ. इथं लिहायचे तुम्हाला स्टार्ट व्हॅल्यू आणि इथं लिहायचे तुम्हाला एंड व्हॅल्यू. एंड व्हॅल्यू म्हणजे एंड इंडेक्स. स्टार्ट व्हॅल्यू म्हणजे काय, स्टार्ट इंडेक्स. आणि ते काय लिहायचं, एंड इंडेक्स. म्हणजे कुठून कुठेपर्यंत तुम्हाला हवा आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी ट्रिक आहे. जी स्टार्ट व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ती असते इन्क्लूड, म्हणजे त्या स्टार्ट व्हॅल्यूला कन्सिडर केलं जातं. बट जी एंड व्हॅल्यू आहे ती असते एक्सक्लूड, म्हणजे त्याला कन्सिडर करत नाही, त्याच्या अगोदरच्या इंडेक्स पर्यंत आपण कन्सिडर करतो. जर तुम्ही 5 देत असाल एंड, तर तो 5 ला कन्सिडर नाही करणार, तो 4 पर्यंतच कन्सिडर करणार. 5 ला इग्नोर करून टाकेल. ठीक आहे. आता बघा, मला 30 पासून 40 पर्यंत व्हॅल्यूज हवे. स्टार्ट व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. 10 हा 1 पोझिशनला आहे, सॉरी 30 हा 1 पोझिशनला आहे ना. एल ऑफ 1 कोलन 40 मला हवा आहे. 40 चा इंडेक्स काय आहे, 3, म्हणून मला द्यावं लागेल 4. जर 3 दिला तर तो 40 ला इग्नोर करेल. करेक्ट, मी तर 4 देईन. 4 दिल्यानंतर बघा आन्सर, सॉरी त्याला मला हॅश करावं लागेल. जर मी तर 3 देत असेल तर तो 40 ला एक्सक्लूड करेल, डायरेक्ट इग्नोर करून टाकेल. तर हे स्लायसिंग मध्ये थोडीशी ट्रिक आहे आणि हे तुम्हाला थोडं समजलं पाहिजे. ही ट्रिक हे प्रॅक्टिस करत राहाल तर तुम्हाला समजेल. हे जे काही आहे हे कंटिन्युअसली प्रत्येक जिथे जिथे इंडेक्सिंग आहे त्याला सर्वांना लागू होतं. पांडाज मध्ये पण आहे, टपल मध्ये आहे, अरेज मध्ये आहे, स्ट्रिंग मध्ये आहे आणि लिस्ट मध्ये तर बापरे. तर मी स्ट्रिंग टपलला परत हे मी कंटिन्यू नाही करणार, रिपीट नाही करणार. ठीक आहे, फक्त मी तुम्हाला थोडं फास्ट फॉरवर्ड मध्ये सांगा तर समजून घ्या इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. आता मला सांगा, मला 10 to 45 हा स्लायसिंग हवा. बघा ह्याचं स्लायसिंग बघा, टाईप कोणता आहे, लिस्टचा ना. आता मला हवा आहे 10 to 45. एल ऑफ 2 to 25. ठीक आहे, मी देईन 25. आपण बघूया, ट्राय करू. 23 आला 5 नंतर एक्सक्लूड करेल ना तो 5 ला. आता 6, मी 6 च्या ठिकाणी अजून काही लिहू शकतो का, -2 लिहूया का. -2 म्हणजे जी व्हॅल्यू आहे त्याला एक्सक्लूड करेल. -2 ला कोण आहे, 39. 13 ला सोडून एक्सक्लूड करेल, म्हणजे कुठून घ्या कन्सिडर करेल 45. जे तुमची एंड व्हॅल्यू असते ना, फक्त त्याला तो एक्सक्लूड करेल आणि त्याच्या अगोदरपर्यंत कन्सिडर करेल. म्हणजे निगेटिव्ह सुद्धा तुम्ही असं वापरू शकता. आता अजून एक थोडं कन्फ्युजन करतो मला. 23 to 14. इथे मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, एल ऑफ स्टार्ट व्हॅल्यू काय आहे, 4 आहे. 4 पासून कोलन आणि जर तुम्ही एंड व्हॅल्यू देत नसाल तो कन्सिडर करतो की एंड ऑफ द लिस्ट. जर तुम्ही काहीच नाही दिला तर तो कन्सिडर करेल एंड ऑफ द लिस्ट, म्हणजे लिस्टच्या शेवट व्हॅल्यू पर्यंत असं कन्सिडर करेल. किंवा तुम्ही नेक्स्ट व्हॅल्यू दिला तरी चालेल. आता ते अगोदर एरर येत होता, आता अपडेट केलेला आहे त्याने. म्हणजे त्यामध्ये टोटल इंडेक्स किती आहे, 7 आहे. जर तुम्ही 8 दिला तरी चालतं. ठीक आहे, परंतु आपण असा यूज करू. एमटी म्हणजे काय, शेवटपर्यंत, शेवटची व्हॅल्यू येऊपर्यंत. ठीक आहे, हे जर मला सपोज 20 पासून 10 पर्यंत हवं असेल, ऑब्विसली तुम्ही म्हणाल की 0 पासून 3 पर्यंत, हे आन्सर बरोबर आहे. परंतु जर तुम्ही 0च्या ठिकाणी एमटी ठेवला तर तो कन्सिडर की स्टार्ट पासून 0 पासून नाही दिला तरी चालतं.
ठीक आहे. एम्प्टीचा अर्थ काय, जर स्टार्ट एम्प्टी असेल तर 0 पासून आणि एंड एम्प्टी असेल तर डिरेक्टली लास्ट -1 व्हॅल्यू कन्सिडर करतो. आता तुम्ही मला आन्सर सांगा. काय येईल आन्सर? पूर्ण लिस्ट इथे यायला, कारण स्टार्ट ही नाहीये म्हणजे तो 0 कन्सिडर करणार, लास्ट ही नाही म्हणजे तो एंड पर्यंत कन्सिडर करणार. अशा पद्धतीने ह्याचं इंडेक्सिंग असतं. स्लायसिंग आहे, सॉरी, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. बघा ह्याच्यामध्ये आपण मेनली काय काय पाहिलेलं आहे. पहिल्यांदा लिस्ट हा स्क्वेअर ब्रॅकेटने डिनोट करतो. प्रत्येक एलिमेंट कॉमन सेपरेट करतो. मिक्स डेटा टाइप स्टोअर करू शकतो. इंडेक्सिंग स्टार्ट आहे 0 पासून, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग. निगेटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट आहे -1 पासून. ओके. आणि इंडेक्सिंग आणि स्लायसिंग आपण पाहिलेलं आहे. स्लायसिंग मध्ये स्टार्ट व्हॅल्यू इन्क्लूड असते, एंड व्हॅल्यू एक्सक्लूड असते. ओके. इथं पण पाहिलेलं आहे. इथं काही डाऊट आहे का? म्हणजे आपण जवळजवळ लिस्ट मधील 30-40% पार्ट कव्हर केलेले. आता फक्त त्याचे मेथड्स राहिलेले आहेत. लिस्ट मध्ये 0 आणि 4 पाहिजे असेल तर दोनच पार्टिकल. आता ह्याच्यामध्ये तुझा क्वेश्चन समजला तर मी थोडं ऍड करतो. ह्याच्यामध्ये फक्त अजून एक फॅसिलिटी दिलेली आहे, एकच, की तुम्ही सिक्वेन्स आहे ना, तो सिक्वेन्स तुम्ही जम्प करू शकता. जम्प म्हणजे काय? आता मला 30 हवा, सॉरी 20 नंतर 10 नंतर 23, म्हणजे एक एक स्किप करू. तर त्यासाठी इंडेक्सिंग दिलेलं आहे. मी ते इंडेक्सिंग घेऊन दाखवतो तुम्हाला. स्टार्ट व्हॅल्यू किती आहे? 0. आता 20 पासून ह्या 45 पर्यंत, सपोज मला 20 हवा, 10 हवा, 23 हवा, म्हणजे मला 45 पर्यंत द्यावं लागेल. 45 व्हॅल्यू काय आहे तुमची? -3 लिहिली आहे, कोलन, आणि ते तुम्हाला लिहायचं आहे 2. अजून एक कोलन वाढणार का नाही? म्हणजे काय करतो, एक स्किप करेल, नेक्स्ट गेल, म्हणजे 2 ने जम्प करेल. एक स्किप करेल, एक गेल, एक स्किप करेल, तो 3 ने जम्प करेल, 3 ने जम्प करेल. ही एक फॅसिलिटी आहे. तुम्हाला आता 20 आणि मधलाच पडला तर 13 हवा असं नाही ह्याच्यामध्ये. मग त्याला थोडं तुम्हाला लॉजिक वापरावं लागेल. काय लॉजिक वापरायचं आहे? बघा मी लॉजिक वापरून दाखवतो. एक लिस्ट घेऊया आपण, एम्प्टी लिस्ट, आणि ह्याच्यामध्ये L ऑफ 0, L ऑफ -2. काहीतरी असाइन करा, नाही तर रिटर्न देईल किती आन्सर? 20 आणि 30. म्हणजे व्हॅल्यू ऍक्सेस करतोय आणि त्या लिस्टमध्ये स्टोअर करतोय, असा अर्थ झाला. हे लॉजिकवर डिपेंड आहे तुमच्या, तुम्ही कसं सॉल्व्ह करता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण रीड करायला स्टार्ट करूया. तुम्हाला काय काय समजलं मला सांगा. ठीक आहे. लिस्टमध्ये हा लिस्ट आहे. फर्स्ट, म्युटेबल अजून पाहिलेलं नाही आपण. लिस्ट आर ऑर्डर आणि म्युटेबल कलेक्शन डिफाइन युजिंग स्क्वेअर ब्रॅकेट. करेक्ट. कॅन होल्ड एलिमेंट डिफरंट डेटा टाइप्स. बरोबर. इंडेक्सिंग स्टार्टिंग 0 पासून, ते निगेटिव्ह लिहिलेली आहे. ठीक आहे. आणि हे इटरेटिंग ह्याचे काही मेथड्स आहेत जे आता पुढे पाहणार आहे आपण. आणि लिस्ट सपोर्ट स्लायसिंग पाहिलेलं आहे, इटरेशन पाहिलेलं आहे. इटरेशन म्हणजे अजून फॉर लूप मध्ये पाहणार आहे. आणि मेंबरशिप पण आपण पाहिलेलंच आहे. सुरुवातीला मेंबरशिप शिकवताना म्हणजे इंडेक्सिंग जिथे जिथे आहे तिथे तो इटरेबल असू शकतो. मेंबरशिप आणि स्लायसिंग हे सगळ्या गोष्टी तिथे होतात. ज्या डेटा टाइपला इंडेक्सिंग सपोर्ट किंवा जो डेटा टाइप इंडेक्सिंग सपोर्ट करतो तिथे हे सगळे इटरेशन, स्लायसिंग, ऍक्सेसिंग, मेंबरशिप ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आता आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात मेन गोष्ट. आता ते बघा, काही एक्झाम्पल दिलेले आहे तुम्ही. हे पीडीएफ मध्ये आहे, तुमच्याकडे पीडीएफ शेअर केलेलं आहे मी ऑलरेडी. आता आपल्याला ही जे काही मेथड्स आहेत हे मेथड पाहायचे आहेत. ठीक आहे. आता मी डिरेक्टली काय करेन, तुम्हाला मेथड इथं शिकवेन आणि त्यानंतर आपण तिकडे चेक करूया.
1 by 1 एकदम इझी मेथड आहे. जसं की आपण ऍडिशन सबट्रॅक्शन केले ना तसेच मेथड आहे. कोणकोणते मेथड आहेत? आता मी काय करेन तर मेथड्स अशा पद्धतीने पण काय करूया, हेडिंग घेऊया, मार्कडाऊन करूया. मेथड्स मध्ये फर्स्ट मेथड आहे अपेंड मेथड. त्याच्यासाठी ना आपण एक लिस्ट क्रिएट करून घेऊया. एकच लिस्ट घेऊया आपण, ज्याला मी म्हणत आहे एल. ह्याच्यामध्ये मी काही व्हॅल्यूज घेईन 10, 20, 30, 40 अशा पद्धतीने व्हॅल्यूज घेईन. ठीक आहे, हा माझा लिस्टच आहे ना तो. येस, अपेंड एल डॉट अपेंड. आता एल म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट आहे किंवा टार्गेट आहे ज्याच्यावर आपण मेथड अप्लाय करणार आहे. आणि अपेंड ही एक मेथड आहे, म्हणजे टार्गेट आणि अपेंडला दोघांना कनेक्शन करण्यासाठी आपण डॉट वापरणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय, अपेंड ही मेथड मी एल वर अप्लाय करत आहे. जर मी ते L1 देत असेल तर अपेंड ही मेथड मी L1 वर अप्लाय करते. L1 जर माझ्याकडे लिस्ट असेल तर तो काय करेल, जे काही प्रोसिजर आहे ते L1 वर अप्लाय करेल. आता मला कशावर अप्लाय करायचं आहे, L1 वर. म्हणून मला इथे काय लिहावं लागेल, एल डॉट अपेंड. अपेंड काय करतो, कोणतीही व्हॅल्यू जे तुम्ही ते पास करा तो लिस्टच्या एंडला ऍड करायचं काम करतो. लिस्ट मध्ये लास्टला ऍड करण्याचं काम कोण करतो, अपेंड करतो, एंड ऑफ द लिस्ट. आता जर मी व्हॅल्यू एल प्रिंट करत असेल तर माझ्याकडे आन्सर काय यायला, 10, 20, 30, 40, 50, 100. म्हणजे अपेंड काम काय, ऍड एन एलिमेंट ऍट द एंड ऑफ द लिस्ट. जर मी परत ह्याला रन करायचा प्रयत्न केला तर काय होईल, काय आन्सर येईल. मी जर परत हे रन केलं तर 100 परत ऍड होईल की नाही होणार. बघा, म्युटेबलचा हाच अर्थ आहे, तुम्ही लिस्टला आता चेंज केलेला आहे तर तो तसाच राहणार. आता लिस्ट ओरिजिनल लिस्ट नाही आता, त्याच्यामध्ये तुम्ही 100 ऍड केलेला आहे ना, तर तो 100 ऍड झालेलाच लिस्ट तुमचा आता सध्या करंट मध्ये आहे. त्या करंट मध्ये तुम्ही परत 100 ऍड करता. आता जर मी परत एल प्रिंट केला तर एल मध्ये काय 100 ऑलरेडी आहे. जर मी हा परत रन केला तर एल मध्ये तुम्ही परत 100 ऍड करताय, तर तुमचा आन्सर येणार 100. तुम्ही जेवढे वेळा रन कराल ते काय रन ऍड होत राहील. तर ह्यालाच म्हणतो आपण म्युटेबल डेटा टाइप. कारण एल मध्ये तर माझ्याकडे एकूण किती व्हॅल्यूज होते, 5 होते, पण आता एल मध्ये किती व्हॅल्यूज आले, जवळजवळ 7 व्हॅल्यूज आले. चेंज झाला ना तुमचा एल, मी फक्त मेथड अप्लाय केल्यानंतर चेंजेस झाले ना, तर ह्यालाच म्हटलं जातं म्युटेबल डेटा टाइप. समजलं म्युटेबलचा अपेंड समजला सर्वांना, फक्त लास्टला ऍड करायचं. नेक्स्ट इन्सर्ट. आता आपण लास्टला ऍड केलं, मला स्पेसिफिक पोझिशनला ऍड करायचं. पोझिशन म्हणजे काय, मला 20 आणि 30 च्या इन बिटवीन व्हॅल्यू ऍड करायची. मला आता सपोज 25 ऍड करायचं आहे, 20 to 30 च्या इन बिटवीन. तर 25 ऍड केल्यानंतर त्याची पोझिशन काय असेल 25 ची 2. म्हणजे त्याला सांगायला लागेल की 2 नंबरच्या पोझिशनला मला 25 ऍड करा. मग त्यासाठी मला लिहावं लागेल एल डॉट इन्सर्ट. आता ह्याच्यामध्ये 2 पॅरामीटर येतील. एक सांगेल कोणत्या पोझिशनला, एक सांगेल कोणती व्हॅल्यू, स्पेसिफिक पोझिशन, स्पेसिफिक व्हॅल्यू. आणि जर खाली एल प्रिंट केला तर बघा 10, 20, 25. जर मी 0 पोझिशनला मी अशा पद्धतीने जर देत असेल तर काय होईल, 0 हा नंबर आहे ना, नंबरच आहे ना, तो काही एम्प्टी नाहीये. आन्सर नाहीये ह्याचा अर्थ तो एम्प्टी नाहीये. 0 हा एक एलिमेंट आहे. पहिली व्हॅल्यू काय सांगेल, तुमची इंडेक्स सांगेल. इंडेक्स म्हणजे कुठला 0 नंबर पोझिशन जो 10 च्या अगोदर येईल.
आणि नंतरची व्हॅल्यू सांगते की ती व्हॅल्यू आहे, म्हणजे 0 व्हॅल्यू 0 पोझिशनला ऍड करतात. तर इन्सर्टचं काम काय आहे की ऍड अँड स्पेसिफिक व्हॅल्यू ऍड एज अ स्पेसिफिक पोझिशन, ऍट द स्पेसिफिक पोझिशन, हे इन्सर्टचं काम आहे. समजलं? अपेंड, इन्सर्ट. आता 2 ऍड केले, आता 2 रिमूव्ह करूया आपण. आता हे ऍड केले ना, आता रिमूव्हचे पाहूया. रिमूव्ह, एल डॉट रिमूव्ह. कोणती व्हॅल्यू तुम्हाला रिमूव्ह करायची? सपोज मला 10 व्हॅल्यू रिमूव्ह करायची, तर काय होईल? 10 निघून जाईल ना त्या लिस्टमधून, मग 10 सोडून बाकीचे राहतील. राहिले का? एल ऑफ 100 2 आहे, तर ह्या केसमध्ये फर्स्ट ऑकरन्स तुमचा डिलीट होईल. काय होईल? फर्स्ट ऑकरन्स म्हणजे जो पहिल्यांदा येईल तो दोन्हीपैकी एकच डिलीट होणार, पण तो पहिला की दुसरा? तर पहिला. जिथे जिथे डबल गोष्टी येतील तिथे फर्स्ट ऑकरन्स तुमचा कन्सिडर केला जाईल, लक्षात ठेवा. तर इथे डिलीट होईल तुमचा फर्स्ट ऑकरन्स 100. आता मी त्याच्यातच चेंजेस करतोय बरं का, म्हणून तो तसा येतो. नेक्स्ट आहे पॉप, एल डॉट पॉप. इथे मी व्हॅल्यू नुसार डिलीट केलेला आहे. आता इथे मी पोझिशन इंडेक्स देऊन मी डिलीट करेल, की त्या इंडेक्सची व्हॅल्यू डिलीट कर. जर मी ते -1 देत असेल, लास्ट व्हॅल्यू तो डिलीट करेल. जर मी 0 देत असेल तर 0 डिलीट करेल. जर मी 2 देत असेल तर तो 25 डिलीट करेल. बरोबर. 2 ऍड पाहिले, 2 रिमूव्ह पाहिले, आणि रिमूव्ह मध्ये अजून एक आहे क्लिअर. त्याच्या वर्ड मध्ये त्याचा मिनिंग आहे. काय असेल सांगा? येस, पण काहीतरी राहील ना, काय राहील? ब्रॅकेट एम्प्टी राहील. सगळे एलिमेंट क्लिअर, म्हणजे रिमूव्हचे प्रकार झाले. हे 5 तरी समजले सर्वांना. अपेंड मध्ये एक व्हॅल्यू पास करायची जी शेवटला ऍड करेल. इन्सर्ट मध्ये एक पोझिशन लागेल, एक व्हॅल्यू लागेल. रिमूव्ह मध्ये तुम्हाला व्हॅल्यू द्यायची आहे रिमूव्ह करण्यासाठी. पॉप मध्ये पोझिशन द्यायची रिमूव्ह करण्यासाठी. आणि क्लिअर तर ऑब्विसली ऑल एलिमेंट क्लिअर, पण एम्प्टी राहील. आता मला पुढे ऑपरेशन करण्यासाठी मला लिस्ट पुन्हा डिफाईन करावं लागेल, कारण आता एम्प्टी झालं ना. तर मी काय करेन, याला पुन्हा एकदा रन करून घेईन. रन करून घेतल्यानंतर एल माझा आता डिनोट झालेला आहे. ठीक आहे. मी इथं न रन करता वर रन केलेलं बरं का. तो सिक्वेन्स मी कसा रन करता तो सिक्वेन्स मॅटर करतो. आता इथे जरी एम्प्टी असेल तर तुम्हाला वाटेल की हा एल मध्ये व्हॅल्यू कुठून आली, तर मी तो वर रन केलेला आहे, मग खाली रन करतो. कन्फ्युज व्हायचं नाही. नेक्स्ट पॉइंट, इंडेक्स. कोणतीही व्हॅल्यू जर तुम्ही पास केला तर त्याचा पोझिशन तो सांगेल. जर मी 40 व्हॅल्यू पास केली तर 40 ची पोझिशन तुम्हाला रिटर्न मध्ये देईल. एल डॉट इंडेक्स 40. पोझिशन काय 40 ची? 20 ची पोझिशन काय? 1. नेक्स्ट आहे काउंट. स्पेसिफिक व्हॅल्यू ची रिपीटेशन किंवा फ्रिक्वेन्सी काउंट करायची. पण काय करूया, मी लिस्ट आहे ना तो इथे खाली डिफाईन करून देतो. कुठे? इथे क्लिअर केलं ना, इथे डिफाईन करून देतो. काउंट, एल डॉट काउंट 10. 10 किती वेळ रिपीट झालं सांगा तुमच्या एल मध्ये? 2 वेळा, म्हणजे फ्रिक्वेन्सी सांगेल. 20 किती वेळ रिपीट झालेला आहे? 1 वेळा. 50 म्हणजे तो काउंट म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी किंवा रिपीटेशन सांगतो त्या स्पेसिफिक एलिमेंट्स जो तुमच्या ह्याच्यामध्ये. 100 काय असेल याचा आन्सर? का नाही सिस्टम मध्ये इंडेक्स काउंट. नेक्स्ट आहे कॉपी, जे तुम्ही वर्ड मध्ये ओळखू शकाल तुम्ही.
L1 dot copy, sorry, L1 equal to L dot copy. काय होईल सांगा? L1 मध्ये काय असेल? Lचा टोटल व्हॅल्यू L1 मध्ये राहते. As it is including data type, तो काय करेल? डायरेक्टली कॉपी करेल. म्हणजे L आणि L1 आता दोन्ही सुद्धा सेम आहेत. दोन्ही सुद्धा सेम आहेत. त्याच्यामध्ये काय म्हणजे कॉपी जर करायचं असेल, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक ओरिजिनल ठेवायचं ॲज इट इज आणि सेकंड मध्ये जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही कॉपी करून घ्या आणि एका चेंजेस करा, एक ॲज इट इज ठेवा. तर इथे म्युटेबल आहे, तो कसाही चेंज होऊ शकतो. म्हणजे कोणती मेथड चुकून जरी अप्लाय झाली तर डायरेक्टली तो चेंज होईल. तर त्या केसमध्ये तुम्ही एक सेव्हर साईडून एक सेव्ह करा आणि दुसऱ्यामध्ये कॉपीमध्ये चेंजेस करा. ठीक आहे. सॉर्ट व्हॅल्यू ह्याच्या वर्डमध्ये मिनिंग आहे, लगेच ओळखायला पाहिजे तुम्हाला. सॉर्टिंग, असेंडिंग, डिसेंडिंग. हा ठीक आहे. 10, 10, 20, 30, 40 म्हणा असेंडिंग आलं. इथे डिसेंडिंग पण आहे. डिसेंडिंग मी आता पुढची मेथड सांगितल्यानंतर तुम्हाला डिसेंडिंग सांगतो. रिव्हर्स. सांगा. L डॉट रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे काय? डिसेंडिंग नाही. लास्ट व्हॅल्यू फर्स्ट लाईन, सेकंड लास्ट व्हॅल्यू सेकंड लाईन. म्हणजे आता सिच्युएशन मध्ये ते रिव्हर्स होईल. आता या सिच्युएशन मध्ये ते डिसेंडिंग होईल. परंतु मी ते नवीन एक हे डिफाइन करतो. A इक्वल टू 10 to 35 आणि A ला मी रिव्हर्स करतो. तर आन्सर काय आहे? रिव्हर्स स्पेलिंग 30 to 10. रिव्हर्स RESE 530 to 10. तो रिव्हर्स ऑर्डर मध्ये अरेंज करतो. आणि जर तुम्हाला शॉर्ट डिसेंडिंग हवा असेल तर इथं रिव्हर्स इक्वल टू ट्रू करावं लागेल. तो ऑलरेडी फॉल्स असतो, तिथे ट्रू करून केलं की तो फॉल्स होईल. त्या ब्रॅकेटमध्येच द्यायचं रिव्हर्स. आणि शेवटची एकच मेथड राहिलेली आहे, एक्सटेंड मेथड. ठीक आहे. एक्सटेंड मेथड मी मुद्दाम शेवटला ठेवलेले, त्यांनी थोडं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. आता ए डिफाईन केलेलं आहे. ए मध्ये काय आहे? 10 to 30. ए डॉट अपेंड करत असेल मी 50 तर काय होईल? मला 1 to 3 ऍड करायचं. आता काय होईल? लास्ट काय आहे? 1 to 3 सेपरेट ऍड होतील की पूर्ण ती लिस्ट ऍड होईल? लिस्ट ऍड होईल. ओके. ए डॉट अपेंड. ओके, सॉरी. ठीक आहे. लिस्ट ऍड झाली ना. मला असं नको, मला ते इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर व्हॅल्यू ऍड करायचे विदाउट तो स्क्वेअर ब्रॅकेट. तर त्यासाठी मला लागतं इथे एक्सटेंड. मी ह्याला पुन्हा एकदा रन करून घेतो आणि एक्सटेंडचं स्पेलिंग पण चुकलेलं आहे, ई राहिलेला आहे त्यामध्ये. मोर दॅन 2 व्हॅल्यू अपेंड करण्यासाठी एक्सटेंड म्हणू शकतो, किंवा 2 लिस्ट कॉन्कॅट करण्यासाठी पण आपण एक्सटेंड म्हणू शकतो. कसं आहे, तुम्ही कसं अंडरस्टँडिंग करता त्याच्यावर. समजलं सर्वांना? आता इथे पाहू आपण. एक्सटेंड केलं तर लास्टलाच ऍड होतो. नाही, अपेंड काय करतो? लास्ट व्हॅल्यू. एक्सटेंड मल्टिपल एलिमेंट. करेक्ट. इन्सर्ट पोझिशन. करेक्ट. पर्टिक्युलर पोझिशन. रिमूव्ह व्हॅल्यू रिमूव्ह करतो. पर्टिक्युलर. पॉप इंडेक्स इज इक्वल टू रिमूव्ह. क्लियर. करेक्ट. इंडेक्स पर्टिक्युलर इंडेक्स पर नंबर ऍड करेल किंवा रिमूव्ह. हां, नाही, नंबर देऊन आपण पोझिशन किंवा इंडेक्स पाहतो. त्याचा कोणता इंडेक्स आहे? काउंट, फ्रिक्वेन्सी, सॉर्ट, असेंडिंग ऑर्डर. बाय डिफॉल्ट असेंडिंग आहे
आणि डिसेंडिंग करायचं असेल तर ट्रू करायचं, तो फॉल्स असतो. रिव्हर्स आहे त्याच्यामध्ये तसं आहे. आणि कॉपी. काही अवघड वाटलं काही मेथड्स मध्ये तुम्हाला, काही डिफिकल्टी वाटली काही मेथड्स मध्ये नाही, फक्त तुम्हाला ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. खूप सोपं आहे. म्हणजे पायथन आता नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड केवढे किती जण मला माहिती नाही, पण खूप म्हणजे खूप इझी आहे पायथन. नॉन टेक्निकल गुड, समजलं तुम्हाला. पायथन काही अवघड नाही, खूप इझी आहे. हे मेथड्स फक्त तुम्हाला अंडरस्टँड झाले ना, तर हे कुठे यूज करायचे हे फक्त तुम्हाला समजलं पाहिजे, म्हणजे लॉजिक थोडं. बाकी या मेथडचं अंडरस्टँडिंग खूप म्हणजे खूप इझी आहे. आता तुम्ही मला आन्सर द्यायचं बरं का, काय काय आन्सर द्यायचं. मी फक्त तुम्हाला सांगेन ती जर हा माझा टप्पल असेल, बघा मी आता सांगतो, समजून घ्या, मग मला आन्सर द्या. टी हा माझा टप्पल आला. टप्पल हा इम्युटेबल आला. इम्युटेबल म्हणजे त्याच्यामध्ये मी कोणती व्हॅल्यू ऍड करू शकत नाही, रिमूव्ह करू शकत नाही, किंवा त्या एलिमेंटची पोझिशन सुद्धा चेंज करू शकत नाही. म्हणजे त्या टप्पलला मी काही डिस्टर्ब नाही करू शकत. टप्पलला मी डिस्टर्बही करू शकत नाही. तर तुम्ही मला सांगा, टप्पलवर अपेंड मेथड अप्लाय होईल का? टप्पलवर अपेंड मेथड अप्लाय होईल का? नाही, फक्त टप्पल सांगा मला, टप्पलवर होईल का? नाही. सपोज मी 100 करत नाही होणार. एक्सटेंड होईल का? एक्सटेंडने पण आपण व्हॅल्यू ऍड करतो ना, मग तो अलाउ नाही करत. एक्सटेंड पण नाही चालणार. इन्सर्ट चालेल का? नाही. का नाही चालणार? कारण की सर टप्पल हा इम्युटेबल आहे. का चालणार म्हणतो तुम्ही? लिस्टवर चालतो, टप्पलवर का चालणार नाही? कारण टप्पल चेंजेस करून घेत नाही स्वतःमध्ये. इन्सर्टने काय करतो, स्पेसिफिक पोझिशनला स्पेसिफिक व्हॅल्यू ऍड करतो ना आपण. मग तो ऍड करताना तो नाही कन्सिडर करणार, किंवा तो अलाउ नाही करतो ऍड करण्यासाठी, किंवा कोणताही ऍड, रिमूव्ह किंवा अरेंजमेंट तिन्ही सुद्धा तो कन्सिडर करत नाही. मग इन्सर्ट सुद्धा नाही चालत. रिमूव्ह चालेल का? चेंजेस नाही होणार म्हणजे रिमूव्ह तर कसा करणार आपण? नाही चालेल की? गुड. रिमूव्ह चालेल का? नाही चालणार. कोणाला डाऊट असेल तर मला तिथेच विचारा बरं का नाही चालणार. पॉप चालेल का? पॉप अप्लाय होईल? नाही. क्लिअर अप्लाय होईल का? क्लिअर. इंडेक्स होईल, कारण इंडेक्सने काही आपण चेंजेस नाही करत, फक्त त्या व्हॅल्यूचा यूज करतोय. इंडेक्स 3, तर मला 3 नंबरची फक्त पोझिशन देते, त्यामुळे टप्पलमध्ये काही चेंजेस करतोय का? नाही करत. काउंट हे चालेल, फक्त आपण फ्रिक्वेन्सी चेक करतो ना, पुन्हा चेंज करतो. सॉर्ट आपण ट्राय करू. येस. आता आपण इथे व्हॅल्यू चेंज करूया बरं का. जर तुम्ही सॉर्ट झालं म्हणशील, ऑलरेडी ते सॉर्ट आहे. पोझिशन चेंज होईल ना त्याची. 1 3 20 व्हायला पाहिजे, पण तो अरेंजमेंट बदलत नाहीये. म्हणजे जी व्हॅल्यू ज्या पोझिशनला आहे ती त्याच पोझिशनला राहील. सॉर्ट नाही चालणार. मग रिव्हर्स चालेल का? नाही चालणार. कॉपी चालेल का? एक्सपेक्टेड आन्सर होतो पण चुकीचा आहे. का चुकीचं सांगतो? जर तुम्ही टप्पलला कॉपी केला तर कॉपी करून करणार. कॉपीचा यूज काय पुढे? तो टप्पलच कॉपी होईल ना. काहीच नाही करता येणार तुम्हाला, फक्त इंडेक्स आणि काउंट सोडून. तर ते ओरिजिनल म्हणून करा ना तुम्ही, म्हणून कॉपी नाही रन. मी रन करून दाखवतो तुम्हाला. तो नाही रन होणार. लिस्ट का आपण कॉपी करतो? कारण की चेंजेस होतात त्याच्यामध्ये पुढे जाऊन, म्हणून लिस्ट कॉपी होतं, पण टप्पल कॉपी होत नाही. झालं टप्पल, एवढंच आहे टप्पल. पायथन संपलं नाहीये, टप्पल संपलं. कारण टप्पल मध्ये काहीच नाहीये. आता टप्पल
का वापरायचा, जिथे जिथे तुमचा सेन्सिटिव्ह डेटा असतो, जिथे तुम्हाला जसे फॉर एक्झाम्पल तुमचे मार्क्स आहेत आणि मी सपोज काहीतरी कॅल्क्युलेशन करत आहे आणि सपोज माझ्याकडून मल्टिप्लाय बाय 2 झाला किंवा स्क्वेअर झाला, तर तुमचा टप्पल लिस्ट चेंज होऊन जाईल. किंवा टप्पल मध्ये सपोज तुमची अरेंजमेंट बदलली नाही, सपोज रोल नंबर वाईज मी काय केलेले तुमचे मार्क्स फिल केलेले लिस्ट मध्ये, चुकून माझ्याकडे सॉर्ट झाला तर त्याची अरेंजमेंट सगळी असेंडिंग होईल, पण टप्पल तुमचा कोण देणार नाही. तसं टप्पल मध्ये ज्या रोल नंबरला तुम्ही व्हॅल्यू दिलेली आहे तो तसाच राहील. म्हणजे जिथे सेन्सिटिव्ह डेटा येतो ना तिथे तुम्हाला थोडं टप्पलची गरज आहे. नाहीतर कॅल्क्युलेशन करता करता कोणता मेथड कधी अप्लाय होईल तुम्हाला समजणार नाही लिस्टवर, पण टप्पल डायरेक्टली डिनाय करेल त्याला की हे ऑपरेशन टप्पलवर अप्लाय होत नाही. म्हणून हे थोडं टप्पल आहे. लिस्टचा एक सिमिलर पार्ट आहे, फक्त तो इम्युटेबल आहे एवढाच. इंडेक्सिंग सेम आहे. सेम म्हणजे काय, टी ऑफ 0 कोणती व्हॅल्यू येईल, टी ऑफ 0 1, टी ऑफ 1 2 कोलन 20 आणि 3 येईल. म्हणजे जे आपण स्लायसिंग आणि इंडेक्सिंग पाहिलेलं आहे तेच आहे. ह्याच्यामध्ये इंडेक्सिंग स्टार्ट होतो 0 पासून आणि मायनस इंडेक्सिंग स्टार्ट होतो, सॉरी निगेटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट होतो -1 पासून. तर हे आहे टप्पल. इथे बघा थोडं यूज करा. टप्पल ऑर्डर आहे इम्युटेबल आहे. पॅरेंथेसिस ब्रॅकेट वापरतो, कोणताही डेटा टाइप स्टोअर करू शकतो. इंडेक्सिंग 0 पासून आहे, काउंट आणि इंडेक्स ह्याच्यामध्ये अप्लाय होतात. आणि टप्पल हे डिक्शनरी मध्ये की म्हणून पण वापरलं जातं. की का वापरतो, कारण तो चेंज होत नाही म्हणून. ठीक आहे, पुढे समजेल तुम्हाला. तर हे वरचे जे 4-5 पॉईंट आहेत हे आता तुम्ही रिलेट करू शकता, समजतं तुम्हाला. आणि ते हे स्लायसिंगच आहे आणि हे इंडेक्सिंग आहे. सॉरी इंडेक्सिंग नाही, मेथड्स आहेत. हे दोनच मेथड आपल्याला. ठीक आहे, टाइम झालेला आहे आपला. झालेला आहे सर. कॉम्प्रेहेन्शन टॉपिक काय आहे सर? लिस्ट कॉम्प्रेहेन्शन कोणता? कॉम्प्रेहेन्शन कॉम्प्रेहेन्सिव्ह मला प्रोनाउन्सिएशन नाही समजत आहे आणि तो टॉपिक ही मला आठवत नाही. हा मेसेज करा तुम्ही, मी चेक करतो. आपल्या सिलेबस मध्ये इथे आहे का ते? तुमचं तुम्ही डीएसए मध्ये विचारता का? डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम्स? नाही सर, डेटा स्ट्रक्चर मधलं नाही, डीएस मधलं नाही. लिस्ट कॉम्प्रेहेन्शन नॉर्मली पण क्वेश्चन विचारला जातो. एक मिनिट थांबा, त्याला मी वेगवेगळं म्हणत असेल, तुम्ही वेगळे वर्ड सांगितलं. लिस्ट ओके. तर हा जो लिस्ट आहे, म्हणजे तुमचा जो क्वेश्चन आहे, पायथन मध्ये लूप इटरेशन करायचं असेल तर फॉर लूप वापरलं जातं. पण ह्या लिस्ट मध्ये म्हणजे लिस्टचा उपयोग तुम्ही डायरेक्टली असा लिस्ट मध्ये सुद्धा फॉर लूप लिहू शकता एका वन लाईन कमांड मध्ये. जे तुमचं क्वेश्चन आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह. ओके, तुम्हाला फॉर लूप लिहायचं असेल तर तुम्हाला मल्टिपल लाईन्स लिहाव्या लागतात, जसं की फॉर आय इन समथिंग कोलन असा कोड लिहावा लागतो. पण लिस्ट तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही एका लाईन मध्ये सुद्धा असा कोड लिहू शकता फॉर लूप आणि तो रिटर्न करतो लिस्ट मध्ये घेऊ शकता. ओके, म्हणजे वन लाईन कोड. वन लाईन कमांड मध्ये झाला. तर त्याला मोस्टली वन लाईन कमांड म्हणतात. तो थोडा सायंटिफिक वर्ड झाला कॉम्प्रेहेन्सिव्ह, तर त्याला वन लाईन कमांड म्हणतात. ते आपण फॉर लूप पाहताना आपण ते वन लाईन कमांड पाहतो. लाईक लॅम्बडा फंक्शन, लॅम्बडा फंक्शन, फिल्टर फंक्शन, मॅप फंक्शन हे सगळे वन लाईन कमांड आहेत. हे आपण फॉर, इफ आणि युजर डिफाइन फंक्शन झाल्यानंतर कंटिन्यू करणार आहे. ओके, ठीक. उद्या लेक्चर आहे, उद्या फ्रायडे, उद्या सॅटर्डे, उद्या
हे लेक्चर नाही, आपलं डायरेक्ट ट्यूजडे लेक्चर आहे. ओके, मी हॉलिडे असेल. ठीक आहे, लेक्चर आहेत रेकॉर्डेड. टीम आपली हे अपलोड करत राहते, फक्त थोडं 1-2 दिवस डिले होतो आपल्याला. उद्या सॅटर्डे संडे ऑफ असतं आपल्याला. ठीक, आणि मंडेला ऑफ आहे. मी नाही. ठीक.